नमस्कार, मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये गाजलेली आहे, खऱ्या अर्थानं सत्ताधारी जो श्री नीलकंठेश्वर पॅनल आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्या पॅनलचं नेतृत्व करतात। त्या पॅनलला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे आणि चंद्रराव तावरे या गुरु शिष्याच्या जोडगळीनं जोरदार फाईट दिलेले आहे। तर आपल्यासोबत या पॅनलचे नेते, सहकार बचाव पॅनलचे नेते रंजनकुमार तावरे आहेत। तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काका नमस्कार। सध्या जो कल बघितला आता, तर त्या कलामध्ये एकंदरीत दिसतंय की जो सुरुवातीला सत्ताधारी तुम्ही म्हणल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय तुम्ही निश्चित मानला होता बहुवर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून, आणि मात्र आत्ताचा जो कल दिसतोय तो साधारणतः 350-400 म्हणजे ओबीसी मधलं एक हे झालं, सुरुवातीला फेरी झाली, परत महिला राखीव मधली झाली आणि अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ। तर त्या ठिकाणी श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार साधारणतः 350 ते 400 फरकाने पुढे आहेत, असं आघाडीवर असं चित्र दिसतंय। तर एकंदरीत असं म्हणजे निवडणूक त्यांच्या बाजूने झुकली का काय अशी शक्यता सध्या निर्माण झाली। तर आपलं मत काय, आपला विश्वास काय सांगतोय आणि आपण काय सांगा? आता जरी हे चित्र तुम्हाला दिसत असेल, फक्त 8,000 मतदानातलं झालेलं चित्र आहे। अजून 9-9.5 मतदान मोजायचे काय, आणि त्याच्यामध्ये मला विश्वास आहे पुढच्या मतदारसंघातली आत्ताची कसर पुढचा मतदारसंघ भरून काढल्याशिवाय राहणार नाही, आणि त्या ठिकाणी पुन्हा आमचे लोक पुढे आलेले तुम्हाला दिसतील। अंतिम निकालच तुम्हाला लक्षात येईल काय घडतंय नेमकं। माळेगावचा सभाचा अत्यंत हुशार आणि चाणाक्ष, थोडाफार फरक बदल धनलक्ष्मीच्या येण्यानं झालेला दिसतोय, परंतु दुपारी, सकाळी आणि संध्याकाळी वेगळे दर होते। सुरुवातीला 10,000चा, दुपारून 20,000 झाला, शेवटी 5-5.5ला 25,000चा झाला, आणि आजच्या उपर 50 रुपयाची नोट दिली। निवडून आलो तर आम्ही आणखी एवढे देऊ, असं म्हणण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे थोडाफार फरक घडलेला आहे, पण मला वाटत नाही तो शेवटपर्यंत टिकेल म्हणून। एकंदरीत तसं बघायला गेलं तर काका एक आपल्याला सांगावंसं वाटतं की एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उमेदवार असल्यामुळे त्यांनी मागच्या 10 वर्षापूर्वी त्यांच्याकडून तुम्ही राष्ट्रवादीकडून सत्ता हस्तगत केली, आपण अध्यक्ष झाला। त्या परिस्थितीचा जो अनुभव लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार या ठिकाणी म्हणजे छोट्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं। तुम्ही मगाशी म्हटल्यानंतर तुम्ही म्हणताय की जे धनलक्ष्मीचा आपण उल्लेख केला, ते तसं बघायला गेलं तर काही म्हणजे इतर देखील विरोधी उमेदवारांकडून सुद्धा म्हणजे तसा वापर केल्याची चर्चा आहे। तरी या संदर्भात आपलं काय मत आहे? तसे माहिती का, आमच्याकडे कोणताही उमेदवार उद्योजक नाही, कोट्याधीश नाही। आमची सगळी मुलं आहेत ती सामान्य सभासदाची मुलं आहेत, आणि सगळी एक नंबर कष्ट करणारी पैसे त्याच्यातून उभं राहिलेली ही माणसं आहेत। आमच्याकडे 2 नंबरचा पैसा नसल्यामुळे कोण आमचा पैसे वाटू शकेल असं मला वाटत नाही काय। त्यामुळे पैशाचा प्रयोग आमच्याकडून झालाय हे म्हणणं खोटं आहे। दुसरं असं, सध्या काका 5 वाजलेले आहेत, तरी देखील अजून तसं बघायला गेलं तर ज्या छत्रपतीची निवडणूक झाली त्यावेळेस मात्र निवडणूक साधारणतः दुपारीच मला वाटतं पहिल्या गटाचा निकाल लवकर हाती आला होता। मात्र या निवडणुकीवेळी मात्र तसं काही चित्र दिसत नाही। अजून 5 वाजले तरी अजून जो स्पष्ट कल आलेला नाही, म्हणजे पहिल्या गटाचा जो म्हणजे अशा स्वतंत्र एखाद्या मतदारसंघाचा निकाल जो हाती यायला पाहिजे तो अद्याप आलेला नाही। तर एकंदरीत ह्या संदर्भात आपल्याला काय वाटते? कसं आहे, मतदान प्रक्रियेला विलंब होत चाललेला आहे खरे काय, बस एवढा विलंब लागायला नाही, पण सुटसुटीत त्यांनी मत मोजणी चालू केलेली आहे आणि सगळ्यांचं समाधान झाल्याशिवाय पुढे जात नाहीत। त्यामुळे विलंब लागतोय, पण विलंब लागला तरी देखील अंतिम कौल हा आमच्याच बाजूने असेल हा विश्वास मी व्यक्त करतो।
रंजन कुमार तावरे या ठिकाणी आहेत. त्यांनी आता काकांनी स्पष्ट केलं की त्यांनी असा दावा केला की अंतिम निकाल हा आमच्या बाजूनेच असेल. तरी आता निवडणूक निकाल यायला मला वाटते 12-12:30 नंतर एकूण निकाल यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे तरी पाहूया. रंजन काका तावरे यांनी ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये बाजी आम्हीच मारणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे. तरी थोड्याच वेळानंतर एकंदरीत जो त्यांचा जो दावा आहे तो कितपत सत्यात उतरतोय हे थोड्या वेळाने स्पष्ट होणार आहे. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद.